नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत नाश्त्याचा एक वेगळा पदार्थ। पोहे उपमा आपण नेहमीच बनवतो, पण हा पदार्थ तुम्ही एकदा बनवून बघा। दिसायला जरी हा युनिक वाटत असला तरी हा बनवायला अतिशय सोपा आणि इथे मी याला तळलेलं वगैरे काही नाहीये। अतिशय कमी तेलामध्ये आपण हा पदार्थ बनवू शकतो आणि बनवताना मी मैद्याचा सुद्धा थोडा सुद्धा वापर केलेला नाही, त्याच्यामुळे पौष्टिक तर आहेच। आणि विशेष म्हणजे तुम्ही याला स्टोर सुद्धा करून ठेवू शकता। तुम्हाला जर घाई असेल तुम्ही 2 दिवस याला स्टोर करू शकता। तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 2 दिवस आधी बनवून फ्रीज मध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही याला अर्धा तास आधी बाहेर काढून फक्त तडका द्या आणि गरमागरम सर्व करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, मला खात्री आहे आपल्या सर्वांना खूप आवडेल। रेसिपीला सुरुवात करू। घेतला आहे मी 1 वाटी बारीक रवा। ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ, थोडेसे चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून कलौंजी, 2 टेबलस्पून दही। यात टाकूया अर्धा टीस्पून मीठ किंवा मग चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर फ्रेश बारीक चिरून। याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि घट्टसर अगदी आपण पुऱ्यांना भिजवतो तसं आपण याला भिजवून घ्यायचंय। लागल तेवढ्याच पाण्याचा वापर करायचा, खूप सैल असा डो तयार नाही करायचा, घट्ट ठेवायचा। अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे भिजवून घेऊया हाताने। घट्ट डो तयार करून घेतला मी। डो आपला तयार झाला। आता याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आणि थोड्या वेळ याला रेस्ट करायला ठेवून देऊया एका साईडला। गॅसवर कढई तापायला ठेवली मी, त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं तेल। हा घेतला आहे मी मीडियम साईजचे हे घेतले होते मी 2 मीडियम साईजचे बटाटे, त्याला किसून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तेल टाकल्यानंतर त्यात टाकायची अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, 1 मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा। कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे। कांदा आता होत आला, यात टाकायचा आपण हा किसलेला बटाटा आणि 1/4 टीस्पून हळद, अगदी थोडी हळद। याला आता मिक्स करून घेऊ। आपल्याला हा बटाटा जास्त शिजवायचा नाहीये, अगदी थोडंसं याला परतवून द्यायचंय बस। थोडंसं मीठ घालायचं टेस्टनुसार। आता याला परत एकदा छान मिक्स करून घेऊ आणि थोडं 2 मिनिट झालं की गॅस बंद करायचा। बटाटा जास्त शिजवायची गरज नाही। आता हा बटाटा व्यवस्थित झाला, गॅस मी बंद केला। याला थोडंसं आता थंड करून घ्यायचं, कारण आपण जर गरम गरमच याचा वापर केला तर आपलं व्यवस्थित आपण जे बनवत आहोत ती वस्तू आपली व्यवस्थित बनणार नाही। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं। हा जो आपण डो तयार केलेला आहे यातला आता आपण एक छोटासा पोर्शन घेऊया। याचा आता आपल्याला गोळा बनवून याची पोळी लाटून घ्यायची आहे। याची आता आपण जशी पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची। पोळपाटाला वाटल्यास खाली थोडंसं पीठ किंवा तेल लावा आणि खूप जाड पण नका लाटू आणि खूप बारीक पण नका लाटू। बघा मी जशी लाटली आहे तशी लाटायची। याला आता आपण आपल्या घरामध्ये वाट्या असतात छोट्या मोठ्या, तुम्हाला जसं आवडते छोटं किंवा मोठं तसं तुम्ही तशी वाटी घ्या आणि याला पुरीसारखं कापून घ्या। एका पोळीमध्ये जवळपास 4 पुऱ्या होतात। 4 पुऱ्या तयार झाल्या। हा उरलेला भाग आपण पुन्हा वापरायचा आहे। हा जो आपण आलूचा मसाला तयार केला तो आपण आता त्याच्यात भरूया थोडा थोडा। पुरीचा आकार जेवढा असेल त्यानुसार तुम्ही हा मसाला भरा। मोठा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा भरू शकता। याला थोडं सगळीकडनं व्यवस्थित पसरवून घ्यायचं। आता आपण थोडंसं कडेकडेला पाणी लावून घेऊ। बोटाने लावा किंवा मग बर्ड्सने लावा, कशानेही लावा चालेल। पाणी लावलं म्हणजे ही पुरी एकमेकांना छान चिपकेल। आता त्याच्यावर आपण ही दुसरी पुरी ठेवू।
याला थोडं बोटाने प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे चिपकतं छान। याला आता आपण छानसं थोडंसं डेकोरेट करू। हा काट्याचा चमचा आपला त्याने थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे छान डिझाईन येतं। आता याच पद्धतीने आपण सर्व बनवून घ्यायचे। हे तयार झाले की आता आपल्याला आता याला स्टीम करायचंय। मी स्टीमर मध्ये पाणी टाकलं, तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही पातेलीत सुद्धा करू शकता। स्टीमरला आता आपण थोडं तेल लावून घ्यायचं सगळीकडनं व्यवस्थित म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाहीत। आणि या आपल्या नाश्त्याला सुद्धा आपण थोडं तेल लावून घ्यायचं। हे आता याच्यामध्ये ठेवायचे आपण। हे सर्व मी याच्यात ठेवले। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफ भरू द्यायची कमीत कमी 15 मिनिट हाय फ्लेमवर, मीडियम टू हाय। आता मी याला 15 मिनिट होऊ देते। स्टीम देऊन झालं, तुम्ही स्टीम दिल्यानंतर याला 10 ते 15 मिनिट थंड करा आणि त्याच्यानंतरच याला काढा, असे छान व्यवस्थित निघतात। आता आपण याला तडका द्यायचा आहे। तडका न देता सुद्धा तुम्ही खाऊ शकता, असे सुद्धा हे खूप छान लागतात। कढईमध्ये टाकते मी आता थोडंसं तेल। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात घालूया आपण थोडीशी मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडासा कढीपत्ता आणि 1 टीस्पून तीळ। हे थोडंसं आपण हलवून घ्यायचं आहे। आता हे आपले नाश्त्याचा हा आपला पदार्थ, त्याला काय नाव द्यावं हे आपण यात टाकायचं। थोडीशी कोथिंबीर घालूया। आता याला थोडंसं आपण उलटसुलट करायचं म्हणजे जो खालचा आपण फोडणी दिलेला तडका आहे तो तडका सर्व याला लागला पाहिजे। सगळीकडनं याला थोडंसं हलवून घ्यायचं। हा आहे सांबार मसाला। तुमच्याकडे सांबार मसाला नसेल तर तुम्ही याच्यावर मॅगी मसाला सुद्धा टाकू शकता, खूप छान टेस्ट येते। हा आपण याच्यावर थोडासा टाकूया। तयार झाला आपला कमी तेलातला हेल्दी नाश्ता। आता याला सर्व करायचं। तयार झाला आपला गरमागरम नाश्ता। तर आपण सुद्धा एकदा नक्की ही डिश बनवून बघा। पुन्हा पुन्हा नक्की बनवा, याची मात्र मला खात्री आहे। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।